इकडं मैत्रिणी माझा सगळा स्वयंपाक आवरल्यानंतर मी आपला संध्याकाळी आता तिळगुळ वाटण्यासाठी तयार केलेला आहे. विठोबा रुक्माईच्या मंदिरात जायचं आहे व्यवसाय. तिथेही खूप साऱ्या मैत्रिणी येतात, त्यांनाही तिळगुळ द्यायचं आहे. तर हे तीळ मी आधी आपलं तव्यावरती भाजून घेतलं आणि गूळ किसून घेतलेला होता आधीच, आणि त्यामध्ये गरमागरम बघा हे तीळ टाकल्यानंतर अगदी मस्तपैकी आता चिकटलेला आहे यांना गूळ. असा हा आपला तिळगुळ झालेला आहे. दुकानातनं तो काजूचा तीळ मैत्रिणी विकत घेण्यापेक्षा अगदी घरच्या घरी आदबुन्नीत गुण केलेला हा तिळगुळ एकदम छान असतो आणि एकदम मस्तपैकी आता हा आपला तिळगुळ बनलेला आहे. नमस्कार, शुभ दुपार मैत्रिणींनो. तर आज आहे मकर संक्रांती. तर मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज सगळ्यांच्याच घरी छान छान गोड गोड पुरणपोळीचा नैवेद्य असणार आहे. सगळ्यांनी पुरणपोळ्या केल्या असणार आहे. ह्या बघा इकडं आमची प्रियांका आणि वनिता आलेली आहे, त्यांचं चाललेलं आहे हळदी कुंकू ववसा. तर चला आता माझं पण इकडं आपल्या तुळशीलाही ववसा वगैरे ठेवलेला आहे. हळदी कुंकू झालं, पूजा झाली, आणि आज सगळ्याच मैत्रिणींच्या घरी उभ्या उभ्यात चालले त्यांचा ववसा. आता सगळ्यांकडंच हळदी कुंकू आहे ना बऱ्याच ठिकाणी वनिता. तर चला आमची सगळ्यांची गडबड आहे, मंदिरात जायची आहे ना वनिता. तर विठोबा रुक्माईच्या मंदिरात जायचंय. काय म्हणशील आज मकर संक्रांतीचं? मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि सगळेजण निरोगी आरोग्यमय जिंदगी जगा, वर्षभर सुखाचं समाधानाचं जावं सगळ्यांना. हा, तर हा तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. सगळ्यांनी आज नवीन वर्ष आणि नवीन वर्षापासून सुरुवात करायची मस्तपैकी. सगळ्यांनी आपलं जीवन आनंदात जगायचं, सगळ्यांच्या आयुष्यात तिळगुळासारखी गोडी यावा हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. तर आम्ही निघालेलो आहे विठोबा रुक्माईच्या मंदिरात. तिथे मंदिरामध्ये विठोबा रुक्माईला ववसायला. तर चला आता आमच्या मंदिरामध्ये अस्मिता ताईच्या घरी. तर तिचा आज हळदी कुंकू आहे. चाललंय इकडं बायकांचं हे बघा हळदी कुंकू लावायचं. पुढं मुक्ताबाईच्या मंदिरात तुम्ही वसून आल्या का? मुक्ताबाईला ना. आता आम्ही निघालेलो आहे विठोबा रुक्माईच्या मंदिरात. पण चला इथं येतानाच आमच्या अस्मिताचं घर होतं, तिनं हळदी कुंकूला बोलावलंय म्हटल्यावर आलो, आणि आता जातो आम्ही विठोबा रुक्माईच्या मंदिरात. आलेलो आहे आता आम्ही विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये. तर चला आता दर्शनासाठी जाऊ मंदिरामध्ये. इथं आपलं विठ्ठल रुक्माईला नैवेद्य वगैरे ठेवून ववसा केलेला आहे, वसून झालेलं आहे. आम्ही आलेले आहे आमच्या संगीताच्या घरी हळदी कुंकवाला. तर चाललंय हळदी कुंकू द्यायचं. हे बघा इकडे सगळ्यांना तिळगुळ द्या, ह्या गोड बोला, सगळ्यांनी चाललंय गोड बोला.
सांगू काय वाण घेतलं तू? आलं किसायची किसने. मस्त आहे बाई, चांगलं सगळ्यांनी आलं की त्याने ना. चला प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळा वाण. आज पासून बायकांचं प्रियांका झालंय हळदी कुंकू चालू. आता महिनाभर काय संपत नाही हळदी कुंकू. महिनाभर काय भीतीच नाही, रोज प्रत्येक मैत्रिणीच्या घरी. तर चला आता अजून बाकीच्या घरी जायचंय. चला आता सगळ्यांनी तिळगुळ देते मस्तपैकी, या सगळ्यांनी तिळगुळ खायला. तर आता आम्ही आलोय गावंदऱ्यात. आमची जयताई त्यांच्या इकडं त्यांचा ग्रुपचा हळदी कुंकू आहे. आणि हे बघा चाललंय सगळ्यांचा चिवडा बिवडा होता नाश्त्याला. अगं वनिता संपला का नाही चिवडा अजून? हा बसत आहे बाई. नंदबाई सगळ्यात मागून आल्यात. हा नंदबाईला वाटलं भाऊ जाय काय मा पोळ्याचं टॉप काय आलेले तपास नाही. तपास नाही बसल्या घरामध्ये. तर छानपैकी चाललंय आमची. मग खायलाच आलोय ना, तर हळदी कुंकू घेऊन जाणार आहे का? यंदा काय ठेवलंय वाना मध्ये बघू द्या नंदबाईनं. दाखवा नक्की का गॅसच पेटवायचा का? हा तर मस्त पैकी लायटर ठेवले ते. आणि गेल्या वर्षी काय होतं? गुळाच्या डेपी. गेल्या वर्षी गोड तोंड केलं ना, आता यंदा आम्हाला काही मैत्रिणी मध्ये करू नका फक्त तेवढं आहे की नाही. चला प्रत्येकीच हा गुळाचा आम्हाला मस्त पैकी लाडू, काही नाही लाडू केले मस्त गुळाचे घालून. आला ना घरात घ्या पत्रात. तर चालले सगळ्यांचं छानपैकी इकडं हळदी कुंकू. हळदी कुंकू छान झाला. आता निघायची तयारी झाली. आता आमच्या नंदबाईन ते जयंत ते गेले होते देवधर्माला. कुठं कुठे गेले ते सांगा? उन्नई, स्टॅच्यू ऑफ युनिटी, द्वारका, गिरनार, पावागड, अक्षरधाम, उज्जैन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर. काही प्रसाद चला चला तुम्हीच घेऊन या. चला पटापट. तर छान असं देवदर्शन याच्यात बघ बाळा, कापडाच्या पिशवी मध्ये बघ फ्रीज वर. जय इकडे. अगं तू पण गेलती सांग की 4-2 देवांची नाव कुठं कुठे गेली? ओंकारेश्वर, उज्जैन. खाऊन आला तेवढा रिटर्न माग आणला. तुम्हाला जेवढे आठवले तेवढे सांगितली. तसं लय देवाला. हा ना. तर गिरनार पर्वत छान आहे बरं. गिरनार पर्वतला आम्ही पण गेले नाही, पण आम्ही अर्ध्या याच्यापर्यंत चढलो. रोपेने गेलो. तिथून पुढे त्यावेळेस रोपे नव्हता ना, आम्ही गेलो. खायला का वनिता? मधले सोरटी सोमनाथ पण केलंय. आपण गेलो गिरनारला तेव्हा जो हे नव्हतं. तुम्ही अंबाजी मातेपर्यंत पर्यंत गेलो पायी पायी. कारण तेव्हा रोपे नव्हता. हे बघा नंदबाईनी प्रसाद आणला. हो सगळ्यांनी देवधर्माचा प्रसाद खायला या. भांडून घेतलाय नंदबाई बरोबर. भांडून नाही कधी येणार होते असं सहखुशीनं. आम्ही खाल्लंय साखर खाते मी आज. ते सगळ्या उभ्या राहा. चला एक फोटो घेऊन आला लाईनीत. या ग राहा उभ्या. टाकून दिला तुम्ही प्रसाद दोघी. मला उपवास हे पुढे या. ए फिरू द्या असं कॅमेरा सगळ्यांना. चला सगळ्या दिसल्या पाहिजे. दिसल्या का सगळ्या? यंदा काय कोणी उखाणे घेतलं नाही बरं का तुम्ही? मी घेते उखाणा. ओझरचा श्री गणेश, शिर्डीचे साई, राजूचं नाव घेते प्रथमेशची आई. छान. बरं माझं सुचवलं. कोल्हापूरची महालक्ष्मी, तिला सोन्याचे अलंकार, रबाजावांचं नाव घेते. आज आहे मकर संक्रांत. हा छान. राम गेले वनवासाला, सीताने केला नवस, दीपकरावांचे नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी. हे दिसते मागे एकटेच. इकडे या. राणा शेजारी उभे अशा फार एकीचा नंबर 3 महिन्यांनी. आवाज प्रियांका. हिमालयात पडतात बर्फाच्या राशी, समीरावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी. मला नाही येत. येते आवरा. आता एवढी देवाची नाव घेतली मग देवांचे. सांगितलं पांडनाची बहीण तुम्ही आणि पांडनाची भाऊजाई मी. मग पुढचं वाक्य मा काय असं बघा. काय बोलती? काय सांगितलं? काय म्हणले ती? चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे, बबनरावांचं नाव घेते तुमच्या सगळ्या पुढे. आमच्या भाऊजाई पुढे नाव घेतलं काय? हा आवरा. पेरूच्या बागेत अगं बाई वासा खाता का? पोपट बसले गमतीला, हा मथुरावांचं नाव घेते सुहासनींच्या पंक्तीला. आल्यात पानसरे मॅडम आणि मस्त पैकी सरांचं नाव घेणारे उखाण्यात. भारी एंट्री झाली. आवरा चला पटकन घ्या उखाणा. आता आपल्या दोघींचं राहिलं आपण सरशे. पेरूच्या बागात पोपट गेले गमतीला, शंकररावांचं नाव घेते सुहासनीच्या पंक्तीला.
नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे, नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे, नामदेवरावांसारखे पती जन्मजन्मी मिळावे. हा. तर मैत्रीण आलेली मी आताच घरी. मंदिरातही गेलो, विठोबा रखुमाईच्या तिथेही दर्शन झालं, वौसा झाला आणि बरेच मैत्रिणींच्या घरी हळदी कुंकू होतं, हळदी कुंकू केलं आणि मग आता आलेली घरी. तर आजची मकर संक्रांत आणि सुंदर असं महापर्व म्हणजे एकादशी आहे. आपले विश्वगुरु श्री संत निवृत्ती महाराजांची त्र्यंबकवारी, तर असे सुंदर महापर्व आणि एकादशीचं आणि त्यातल्या त्यात मकर संक्रांत असं दुहेरी आलेलं आहे. सुंदर पर्व यावरती आज मकर संक्रांत साजरी झालेली आहे मैत्रिणींनो. तर सगळ्यांना पुन्हा एकदा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. बाय मैत्रिणींनो.